औद्योगिक संघटनांतर्फे बुधवारी 10 जुलैला आयमा रिक्रिएशन सेंटर येथे खासदार राजाभाऊ वाजे यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी व्यासपीठावर आयमा अध्यक्ष ललित बुब, सरचिटणीस प्रमोद वाघ, आयमाचे BOPPचे चेअरमन ज्ञानेश्वर गोपाळे, निमाचे उपाध्यक्ष राजेंद्र आहिरे, निवेकचे जनक सारडा, नाईसचे रमेश वैश्य, महाराष्ट्र चेंबरचे संजय सोनवणे, लघु उद्योग भारतीचे अध्यक्ष निखिल तापाडिया, आयमाचे अध्यक्ष ललित बुब यांनी उद्योजकांच्या समस्यांविषयी निवेदन दिले। नाशिक मुंबई महामार्गाबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करावा, हवाई वाहतूक नाशिक रोड स्टेशनला समांतरित लहवी स्टेशनचा विकास करावा, नाशिक येथे रेल्वेचा दुसरा प्रकल्प व्हावा, इंटरनॅशनल कुरिअर हब, भुयारी गटार योजना, औद्योगिक प्रदर्शन केंद्र, इलेक्ट्रिक टेस्टिंग लॅब, उड्डाणपूल आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत। राजेंद्र आहिरे, जनक सारडा यांनी टेनिस किंवा अन्य स्पोर्ट्स क्लस्टर नाशिकला व्हावे अशी मागणी मांडली, तर निखिल तापडिया, महाराष्ट्र चेंबरचे संजय सोनवणे, रमेश वैश्य, राजेंद्र फड यांनीही विविध मागण्या केल्या। खासदार राजाभाऊ वाजे यांनी सर्व उद्योजक संघटनांच्या समस्या समजावून घेऊन त्या सोडविण्यास प्राधान्य देणार असल्याची ग्वाही दिली। यावेळी राजेश गडाख, आयमाचे माजी अध्यक्ष विवेक पाटील, JR वाघ, उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे, उमेश कोठावदे, सचिव योगिता आहिरे, खजिनदार गोविंद झा, IPP निखिल पांचाळ, योगेश पाटील, दिलीप वाघ, अविनाश मराठे, मनीष रावल, जगदीश पाटील, रवींद्र महादेवकर, राहुल गांगुर्डे, देवेंद्र विभूते, हेमंत खोंड, NT गाजरे, अजय यादव, विनोद कुंभार, शरद दाती, रामचंद्र जोशी, सूरज आव्हाड, नागेश पिंगळे, सुधीर बडगुजर, किरण वाजे, कमलेश उशीर यासह निमा, निवेक, नाईस, लघु उद्योग भारती, ट्रान्सपोर्ट असोसिएशन, कुसुमाग्रज फाउंडेशनचे प्रतिनिधी उपस्थित होते। आयमातर्फे मला सत्कारासाठी बोलवण्यात आलं होतं आणि त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो। आयमा असेल, निमा असेल, नाईस असेल, निवेक असेल, महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स असेल, या सर्व संस्था, ट्रान्सपोर्ट असोसिएशन आहे, त्या सर्वांनी मिळून एकत्र आज माझा सत्कार केला। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी या सर्व याच्यात नुसता सत्कार करून न थांबता वेगवेगळ्या ज्या गोष्टी, समस्या, सूचना ह्या ज्या केल्या त्या मला असं वाटतं की पुढील कामकाजाच्या दृष्टीने सगळ्यात चांगल्या गोष्टीच आहे। सध्या मुंबई महामार्गाचा प्रश्न खूप जटिल बनलेला आहे। जवळपास 7 ते 8 तास मुंबईला जाण्यासाठी यावर आपण मला सोमवारी मुंबईला मला मीटिंगसाठी बोलवलं होतं सकाळी 10 वाजता। हायवे संदर्भात मीटिंग होती आणि मी पहाटे 5 वाजता निघालो होतो आणि 8 वाजता 9 वाजता मी पडग्याजवळ असताना मला समजलं की मीटिंग कॅन्सल झाली, खूप पाऊस झाल्यामुळे। मला सांगायचा हेतू आहे की मी 5ला निघून पडग्याला पोहोचायला मला 9 वाजले होते। समस्या काय ही मलासुद्धा माहीत आहे आणि शासन याच्यावर काहीतरी ॲक्शन घेईल हे वाटतं, परंतु रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झालेली आहे हे नक्कीच मान्य करावंच लागेल आणि शासनाने त्वरित त्याच्यात काहीतरी हस्तक्षेप करावा। आता पाऊसही पडतो आहे, पाऊस पडल्यामुळे रस्ताही खराब होतो आहे आणि तो एक सायकल तयार झालेली आहे की ट्रॅफिक जॅम आणि जॅममुळे रस्ता खराब होणं, ही एक सायकल तयार झाली। ती सायकलमधून लवकरात लवकर आपण बाहेर आलो पाहिजे, तरच मला वाटतं नाशिककरांचा एक चांगला उद्देश प्राप्त होईल। माजी खासदारांनी नुकतंच आंदोलन केलं खड्ड्यांबाबत। नाही, आता मी राजकीय होता होईल तर बोलत नाही, निवडणुकीच्या काळातसुद्धा बोललो नाही, परंतु सरळ आहे की हा खड्डे हे एका महिन्यात पडलेले नाही आहेत, बऱ्याच दिवसाचा प्रश्न आहे आणि तो वेळेत शासनाने तो प्रश्न मिटवावा ही भावना मी फक्त या निमित्त। आज अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनतर्फे आणि बाकीच्या आमच्या आपल्या नाशिकच्या वेगवेगळ्या संघटना, निमा, नाईस, निवेक, लघु उद्योग भारती, महाराष्ट्र चेंबर्स आणि ट्रान्सपोर्ट असोसिएशन या सगळ्यांनी मिळून इकडे आपले जस्ट इलेक्ट झालेले लोकसभामध्ये श्री राजाभाऊ वाजे यांचा सत्कार आयमामध्ये सगळ्या संघटनातर्फे केलेला होता।
त्या सगळ्या उद्योजकांनी ते खूप एक चांगल्या प्रतिसाद इथे त्यांचं स्वागत केलं, सत्कार केलं आणि आपल्या वेगवेगळ्या अडचणी तिथे मांडल्या. मला खात्री आहे की आपले वाजे सरांनी जे आपल्याला आश्वासन दिलेले आहे आजच्या मीटिंगमध्ये की दर 3 महिन्यात ते एक बैठक लावतील आणि वेगवेगळ्या समस्या त्या मार्फत सॉल्व करतील आणि त्याचा वेगवेगळा एक जिथे जिथे प्रेझेंटेशन द्यावं लागेल केंद्रामध्ये ते देतील. तर याने एक नाशिकचा जो वेगवेगळ्या समस्या उद्योजकांना किंवा उद्योग जगात येत आहे ते सॉल्व होईल याची मला खात्री आहे. तर मी परत एकदा त्यांचा आभार आणि अभिनंदन करतो आणि मला खात्री आहे की ते आपल्याला असंच सपोर्ट पुढच्या 5 वर्षासाठी नाशिकला एक डेस्टिनेशन नेक्स्ट इंडस्ट्री वाईज करण्यासाठी मदत करतील.